साईज नाही आहे. एक अजिंक्य वीरने जी जर्सी घातलेली त्या जर्सी मध्ये ते खेळू शकतात. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. मला वाटते वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतो अनमोल टू नीरज आणि काहीसा चेंडू वाईड असा मधून फलंदाजी सोडून दिलेला आहे आणि पंतांचा निर्णय अंतिम आहे की हा चेंडू वाईड नाही आहे. चला वैयक्तिक सांघिक व आपलं अकाउंट ओपन करतो नीरज. एका धाब्याने वाढती धाव सांगितली. एक काहीशी मंद सुरुवात करतोय नीरज आणि मला वाटते इस्माईल आणि पहिला षटक घेऊन जातो. नो चेंडू टाकतोय अनमोल काहीस ढगात टाकलेला चेंडू हा पुढे येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न होता इस्माईल यांचा आणि मिडॉकच्या दिशेने फटका खेळलेला असताना एक धाव पळून काढतोय. एका धाब्याने वाढती धाव संख्या दिली 3. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज अनमोल. पुन्हा एकदा बिग हिट करतोय नीरज. 6 धावेने वाढती धाव संख्या झालेली आहे 9. काहीसा खराब चेंडू होता त्याच्यावर बलमोठा फटका केलाय तो नीरज. बिग हिट करतोय नीरज आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. पुन्हा एकदा काहीशी खराब गोलंदाजी. अवांतर धावेने वाढती धाव संख्या झालेली आहे 10. मला वाटते सर नो बॉल आहे का 1+. ओके धन्यवाद सर. नो +1 या 2 धावेने वाढती धाव संख्या झाली 12. पुढील चेंडू टाकण्याचा अनमोल. काहीशी षटकार. नो +6 अशा ह्या 7 धावा मिळतात. या 7 धावेने वाढती धाव संख्या झाली 19. काहीशी खराब गोलंदाजी करतोय तो अनमोल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून करतोय स्क्वेअर लेग पंच्या दिशेने. एका धाव्याने वाढती धाव संख्या झाली 20. पुन्हा एकदा बिग हिट करतोय नीरज. खूप महागडे षटक म्हणावं लागेल आतापर्यंत. 26 धावा खर्च करतोय आणि एक चेंडू आम्हाला वाटते अजून शिल्लक आहे. ओव्हर नो +6 आहे. ओके पुन्हा एकदा नो +6 पुन्हा एकदा आणि मला वाटते बाद होतोय नीरज. पण आपलं काम केलंय स्वतःसाठी आणि संघासाठी. ओपनिंग जोडीची पार्टनरशिप पहिलं षटक समाप्त धाव संख्या झाली 27. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर असावा पहिल्या ओव्हर मधला. मला वाटते त्यांची जागा सांभाळण्यासाठी बिग हिटर येतोय रुद्राक्ष. 42,000 पॉईंट मध्ये खरेदी केलेला स्वतः कर्णधार आहे आपलं सोहेल यांनी. 44,000 पॉईंटला खरेदी केलेला आयकॉन प्लेअर होता रुद्राक्ष आणि आता 1 डाऊन बॅट्समनची जागा सांभाळतोय. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतो स्वतः कौशल. बघूया कशारीत्या गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि स्वतःची. एक उलटा फुलटा फटका खेळतोय आणि एक धाव चोरून काढतोय इस्माईल. या एका धावेने वाढती धाव संख्या झालेली आहे ते 28. बिग हिट करण्याच्या नादात चेंडू निर्धाव जातो मला वाटते आणि नो +1 धाव चोरून काढतोय. बघा दिवसा ठेवले धाव चोरले रुद्राक्ष आणि इस्माईलने. ओके 1D नो +1 या 2 धावेने वाढती धाव संख्या झालेली आहे ती 30. ओके डिक्लेअर आहे नहीं है. वेज बिरयानी अवेलेबल है तो काउंटर पे चले जाएं आप लोग जो जिनका भी वेज बिरयानी है मैडम से या जो सर दीपक सर उनसे कोऑर्डिनेट कर लीजिए वेज के लिए प्लीज. थैंक यू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. मला वाटते रुद्राक्ष बिग हिट करण्याच्या प्रयत्नात काही चेंडू समजत नाही त्यांना आणि तो निर्धाव चेंडू खेळून काढतोय. पुन्हा एकदा निर्धाव. बघूया
मला वाटतं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी कौशल. सुंदर गोलंदाजी करतोय. आता पण 2-3 चेंडू टाकून झाले. मला वाटतं बाद क्रॉस लाईन फटका खेळतोय. रुद्राक्ष इरादेच तेच होते की मला बरे षटकारच मारायचे आहेत, सिंगल आणि डबल धाव घ्यायचीच नाही आहे. कारण मला जितचा बजेला जर पॉईंट दिले त्याच्यात मला खरं उतरायचं होतं, पण तो बाद होतोय. आणि धाव संख्या झालेली आहे 30. 2 बाद 30. दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत कौशल्याने सुंदर गोलंदाजी केली जाते आणि त्यांची जागा सांभाळते अजिंक्यवीर. हे सुद्धा वेग हिट करू शकतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. काहीच कळत नाही फलंदाजांना की कौशल कुठल्या पद्धतीने चेंडू टाकतोय. ऑफ स्पिन टाकतोय, लेग स्पिन टाकतोय, कधी स्लोवर टाकतोय. सुंदर गोलंदाजी. मला वाटते बाद होतोय का नाही. ओके, सुंदर गोलंदाजी कौशल्याने आपल्या 30 धावाला 4 धावा खर्च करतोय कौशल आणि मला वाटतं 1 विकेट घेतोय रुद्राक्षा स्वरूपात. वैयक्तिक पहिल्यावर सांघिक तिसरं षटक घेऊन येतो स्वतः कर्णधार सागर महाजन आणि खेळण्यास तयार आहे तो इस्माईल. हलक्या हाताने खेळू काहीच ऑफ ब्रेक करतोय. हलक्या हाताने खेळून करतोय. 1 धावाने वाढती धाव संख्या ते 31. तिसरं षटक चालू आहे. बघूया सागरला सुद्धा आपल्या फटक्याच्या आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवावं लागेल. काहीच नरेंद्रला कळत नाही हे चेंडू, त्याच्याकडून मिसफील्ड होतं आणि 1 धाव चोरून काढतोय अजिंक्यवीर आणि इस्माईल. या एका धाव्याने वाढती धाव संख्या ते 32. पुन्हा एकदा हलकासा फटका खेळतोय. 3 चेंडू आणि 3 धावा खर्च करतोय सागर. या 3 धाव्याने वाढती धाव संख्या झालेली आहे 33. तिसरं षटक चालू असताना सागर बघूया कमबॅक करतोय आपल्या संघासाठी व टीमसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला अजिंक्यवीरने 1 धाव पळून काढतोय. या एका धाव्याने वाढती धाव संख्या झालेली आहे ती 34. इनिंग मधलं तिसरं षटक चालू असताना स्वतः कर्णधार कौशल कडून मिसफील्ड होतोय आणि मला वाटतं पुन्हा एकदा संदेश कडून मिसफील्ड होतोय आणि 2 धावा पळून काढतात. जिथे 1 धाव नव्हती तिथे 2 धावा काढल्यात. बघूया या 2 धाव्याने वाढती धाव संख्या झाली आहे 36. षटकातील पुढील चेंडू टाकण्यास सज्ज होतोय सागर. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढतो आणि मला वाटतं स्वतःकडे स्टाईल ठेवतो इस्माईल. कारण अंतिम षटक बोलल्यानंतर हा नंबरचे षटक असतं आणि इस्माईलकडे ते फटके आहेत की ते मोठे फटके मारू शकतोय. धाव संख्या झालेली आहे ती 37. माफ करा 37. 23 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 37. नाईट रायडर्स मला वाटतंय आणि अंतिम षटक घेऊन येतोय स्वतः. बघा मी बोललो ना की स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण त्याला माहिती आहे एक अंतिम षटक बोलल्यानंतर अनवारीचे षटक असताना पहिल्याच चेंडूवर बिग हिट करतोय आपल्यासाठी स्वतः संघासाठी आणि आपल्या 6 धाब्याने वाढती धाव संख्या झालेली आहे ती 33 ना 37. पुन्हा एकदा बिग हिट. 9+6. धन्यवाद सर. 50 हाफ सेंचुरी झालेली धावफलकावर आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा बिग हिट करतोय आणि 1 धाव पळून काढली आणि एका धाव्याने वाढती धाव संख्या 51. कॉंग्रॅच्युलेशन. क्लीन बोर्ड होते अजिंक्यवीर. एक्कावन्न धावा लागल्यात. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आहे 51. आणि स्वतः कर्णधार सोहेल मुलानी या एका धाब्याने वाढती धाव संख्या झालेली 52. लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना स्ट्राईकला जातोय तो इस्माईल. अवांतर धाव्यात वाढ होतोय. या अवांतर धाव्याने वाढती धाव संख्या झालेली ती 53. पुन्हा एकदा खेळण्यास तयार होतो इस्माईल.
2 धावा पळून काढल्यात आणि या 2 धावेने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 55. काहीसे चेंडू शिल्लक असताना अंतिम षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा. खेळण्यास तयार आहे तो इस्माईल. आतापर्यंत 29 धावावर नाबाद खेळी करतोय. इस्माईलची खेळी जर आवडली असेल सर्वांना तर कृपया टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आतापर्यंत 12-13 चेंडूमध्ये 29 नाबाद खेळतोय. खूप छान इनिंग सजवली त्यांनी आपल्या. काय बाउंड्री आहे ना? बाउंड्री आहे. 9+4. धन्यवाद सर. 9+4 धाव संख्या 61. ओके 63 टू विन. खूप छान फलंदाजी केलेली आहे इस्माईल यांनी. पुढील सामन्यासाठी मी आमंत्रण करतो मी आपला अनमोल वर्तक आणि आदर्श मल्ला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच करण्यासाठी पॅव्हलियन मध्ये या. टॉच करून घ्या. अनमोल आणि आदर्शची मॅच आहे. टॉच करून घ्या. 63 टू विन आहे. आजच्या दिवसातील सर्वोच्च स्कोर झाला आहे तो 62. चला सोहेल भाई प्लीज फास्ट कीजिए. चला सागर महाजन आपले सलामीची जोडी पाठवा मैदानात. चला हे आहे इंडियन्स आणि दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. बघूया. अन्वयचा कॉल आहे आणि आदर्श टॉच विन झालेला आहे. बाद में बता सकते मॅच किती होणार. आदर्श मला टॉच विन झालेला आहे आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. चला सर फास्ट करा. सागर सोयल. व्हेज नॉन व्हेज सर्वांना विनंती आहे. व्हेज बिर्याणी इथे अवेलेबल आहे. ज्यांना जेवायचं आहे जेवण करून घ्यायचं त्यांनी जेवण करून घ्या. काउंटर रेडी आहे. आणि ज्यांना नॉनव्हेज खायचे आहे त्यांनी ऑफिसमध्ये जा. प्लाझा ऑफिस आपल्या हेड ऑफिसला तिथे जाणं आहे. सर्व कर्मचाऱ्याचे प्लेयरने पूर्ण याची नोंद घ्या. चला पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. पहिले शेड्यूल बघून मगच जा तुमच्या अरे तुम्हीच बोला. बोला. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. मॅचला स्टार्ट होतोय. स्वतः कर्णधार पहिला षटक घेऊन येतोय आणि कर्णधार तो कर्णधार. 9+1 पंचाने नो घोषित केला आहे. 9+1 मला वाटतंय काहीच इंजर्ड आहे स्वतः कर्णधार त्याच्यामुळं ओव्हर चेंज करतोय. नेक्स्ट ओव्हर देण्यात येणार नाही. कर्णधारी नोंद घ्या. काही कंटिन्यू करू शकता. काही प्रॉब्लेम नसताना. आपला एक्स्ट्रा पडलाय ना. आपण इंजर्ड नाही आहात. कृपया कोणी ऍक्टिंग करू नये. चला पुन्हा सॉरी माफ करा सर्वांना. थोडी हशी मजाक पाहिजे खेळामध्ये. कॅच ड्रॉप होतोय मला वाटतं नीरज कडून. ट्राई अच्छा किया था नीरज भाई ने लेकिन थोड़ा चला सा पुन्हा difficult था. एखादा
एपीएल 2026 आपके सामने जो प्रस्तुत है, बढ़िया मैच, बड़ा मुकाबला, बड़ा मंच, बड़े मैदान में महामुकाबला चलता हुआ, हर क्षेत्र में अपना 100% योगदान देते हुए। वो बढ़िया बढ़िया, ये देखिए चीजों का जिक्र होना चाहिए और जरूरी भी है। सुहेल गेंदबाजी टीम के कैप्टन, नाइट राइडर और हरिकेन्स के बीच में मैच चलता हुआ। बढ़िया, क्या बात है, स्टंपिंग फास्ट थी, हालांकि एम्पायर ने नकारा। अच्छी कीपिंग करते हुए सागर महाजन और तुषार मनिक के दोनों पार्टनरशिप चल रही है। सोहेल मुलानी गेंदबाजी करते हुए 3 गेंदों में 3 रन। बढ़िया गेंद और यहां पर स्टंपिंग आउट होंगे, बहुत अच्छी स्टंपिंग, क्या बात है, माया जाल में फंसाते हुए विकेट कीपर और गेंदबाज। पहला झटका, 12 बॉल में 20 रन चाहिए नरेंद्र मेहरा। 15 गेंदों में 34 रन इस्माइल खान ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए पहले इनिंग के दरमियान। बढ़िया पैडलशिप खेलते हुए, हाफ पैडलशिप के रूप में स्क्वायर ऑफ द विकेट की तरफ से सिंगल आता हुआ। देखिए रन्स आना बहुत जरूरी है बोर्ड पर, क्योंकि स्कोर बोर्ड के जो रिक्वायर रन रेट है वो बहुत ज्यादा है। रन की गति बनाएंगे नहीं, बढ़ाएंगे नहीं तो प्रॉब्लम होगा। 19-59 58 run required from 18 ball. पांच पर एक विकेट, 1 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर रुद्राक्ष पटोले चलो सिंगल से नुकसान नहीं है। छह पर 1 अतिरिक्त रन आता हुआ एक्स्ट्रास के रूप में। थैंक यू। रनर का चांस है ये बनता हुआ, लेकिन डायरेक्ट की जरूरत थी। अथर्व आई थिंक वहां पे थे मौजूद, समय अच्छा था उनके पास। तुषार भाई आपके बल्लेबाज जाने दिया गेंद को, नो बॉल का इशारा अंपायर, दोनों ही अंपायर बाजू खोलते हुए, शैलेश सर और दिनेश सर। ओह क्या बात है, दिशा तो चेंज होती नजर आ रही है, कंट्रोल जरूरी है। 10 रन जा पहुंचा, 16 गेंदों में 53 रन की जरूरत है। नो बॉल, एक्स्ट्रास आ क्यों रहा है वो मेरे जहन में सवाल है। ओ बढ़िया, क्या बात है, ये है लपके राम और टपके राम। विकेट कीपर लपकते हुए, बल्लेबाज टपकते हुए। कौशल 11 पर 2। नरेंद्र मेहरा जी आए हैं कौशल का साथ देने के लिए, देखते हैं क्या करमाल कर पाते हैं। वापस नो सर, लीगल डिलीवरी डाल रहे हैं तो विकेट मिल रहा है, तो ध्यान दीजिए आप। ओ एक हाथ से सर, कैश पकड़ रहे हो कि चोर को पकड़ रहे हो? अभी अभी खबर मिली है कि पुलिस में भर्ती मिला है, जाना होगा तो नाम आपका रेफरेंस कर सकता हूं। बाएं हाथ का कमाल, निनाद कहना चाह रहे हैं जो मेरे बाएं हाथ का खेल गए, बाएं हाथ का कमाल है, वो दाएं हाथ से क्यों करना, मेहनत क्यों करना है। लेकिन लोग ऐसा कहते हैं, मेहनत कर पसीना बहा। दूसरे ओवर प्रगति पर 12 पर 3
2 to go. तेजस बोगले, वाइट बॉल. सर स्कोर अच्छा बना है, इसका मतलब ये नहीं कि आप बोनस में देंगे. कैच होना चाहिए. ओह, अथर्व कैच मिस. कैमरामैन की भी तारीफ करूंगा, एंगल जो बहुत ही प्यारा चेक कर रहे हैं. बॉल जब भी जाती है खिलाड़ी के पास, चाहे बाउंड्री के पास, अच्छा एंगल को दिखाते हुए, दर्शाते हुए एक चलचित्र के माध्यम से. 12 बॉल 50 चाहिए. 13 पर 3. हाईएस्ट स्कोर है 62 पूरे टूर्नामेंट में, सीजन 3 में. पिछले साल भी ताबड़तोड़ बल्लेबाजी हुई थी, बहुत सारे मैचेस हुए थे जिसमें 50-50 60 रन बने थे. इस साल थोड़ा कम बना, लेकिन ये मैच में जरूर बना. शायद रिदम, एक मोमेंटम मिला है, यहां से रन्स बनेंगे ही. साढ़े 12 दोपहर के और लगभग कड़क धूप जो चल रही है. तापमान 30-32 डिग्री के साथ में यहां पर वाइट. शुरुआत खराब. इस्माइल खान, अनदर वाइट. पेनल्टी के लिए रेडी रहिए आप लोग, समय कम है, काम ज्यादा. एक बॉलर 10-10 बॉल डाल रहा है. क्या चल रहा है? क्या नींबू मिर्ची कुछ अलग लगाने की जरूरत है क्या? अगरबत्ती दिखाकर झाड़ू टोना हो गया ऐसा लग रहा है. हाँ, इसके बाद ब्रेक होगा. ब्रेक में हम लंच ब्रेक करेंगे और सबका लंच ब्रेक है. मैच कंटिन्यू रहेगा, लेकिन लंच का ब्रेक है. टीमें ध्यान देना, अगर आप अभी मैच खेल रहे हैं उसके बाद 3 मैच मतलब 45 मिनट के बाद आपका मैच होगा, तो उसके अकॉर्डिंगली आपको लंच करने हैं. बढ़िया कारपेट शॉट स्ट्रेट ड्राइव के रूप में, सिंगल से कोई फर्क नहीं पड़ता. अंपायर का इशारा, नो बॉल. ओहो, हाँ जी, वेज खाने जा रहे हैं या नॉन वेज खाने जा रहे हैं. 45 मिनट. टोटल टीम का स्कोर 20, 10 गेंदों में 43. सर क्या हुआ, स्टंप दिख नहीं रहा है. ऐसे वाइट डालेंगे तो कैसे चलेगा सर? इस्माइल भाई, ब्रेक मतलब उस लंच ब्रेक है, मैच कंटिन्यू रहेगा. जो शेड्यूल है अकॉर्डिंग टू मैच कंटिन्यू रहेगा. लंच का ब्रेक है, मैच कंटिन्यू रहेगा, ध्यान देना. आउट. चौथा विकेट गिरता हुआ. 7 गेंदों में 40 चाहिए. ओ बढ़िया ट्राई अच्छा किया था, लेकिन सर सलामत तो पगड़ी 1000 और सर के ऊपर से सलामी देती हुई गेंद 6 रन के लिए. 4:32 चाहिए.
नहीं, सिंगल से कोई नुकसान नहीं होगा। नेट रन रेट भी अच्छा हो सकता है अगर इसको ज्यादा डिफरेंस से जीतेंगे तो, लेकिन जिस हिसाब से गेंदबाजी चल रही है बहुत ढीला कहूंगा। नहीं, 2 पे 31 चाहिए। नाइट राइडर ने अच्छी गेंद बल्लेबाजी की है, लेकिन फिलहाल 30 रन के ऊपर जंप मार रहा चलिए मुश्किल। फिनिश फिनिश फिनिश। ये आप 30 रन से जीते मैच। थोड़ा सा बॉलिंग में नाखुश, बहुत ही एक्स्ट्रा डाले। चलिए अगले मैच के लिए